हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकन रस्सा। तर आज चिकन रस्साला लागणारे साहित्य आहे 2 मोठे कांदे, 2 छोटे टोमॅटो, खोबरे किसून घेतलेले, जिरे, धने, लसूण, अद्रक, कोथिंबीर। आणि आता फ्रेंड्स पहिले चिकन धुवून घेऊया आपण स्वच्छ असं चिकन धुवून घ्यायचं। चिकन धुवून झाल्यानंतर आता आपण या चिकनला आता आपण त्याच्यात 1 पळी तेल टाकणार आहोत। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता नंतर कांदा टाकणार आहोत। कांदा हलवून घ्यायचा, आता हलवून घ्यायचा थोडा। आता आपला कांदा थोडासा परतून झाला आहे। आपण त्यात आता थोडा टोमॅटो घालूया। टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा। आता आपण हे हळद मीठ लावलेलं चिकन त्यामध्ये टाकणार आहोत। त्याला आपण आता थोडं परतून घेणार आहोत। थोडं परतल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकणार आहोत। आता थोडा बारीक गॅस करून आपण हे थोडं परतून घ्यायचं आहे। त्याला थोडं पाणी सुटस तोपर्यंत। आता हे गरम पाणी करायला ठेवले आहे आपण 2 तांबे, ते आपण ह्या चिकन मध्ये ओतणार आहोत। ते थोडंसं त्या चिकनने थोडासा त्याचा रस्सा सोडल्यानंतर आपण थोडं ह्याच्यात फ्राय झाल्यानंतर आपण गरम पाणी केलेलं आपण ह्या चिकन मध्ये ओतणार आहोत। आपण आता ह्याचा आळीने रस्सा करून घेतलेला आहे। आता आपण हे जे मसाले केले आहेत, ते आता मिक्सर मधून बारीक करून घेऊया। आता ते मिश्रण घेतलेलं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। माझं भांडे थोडं छोटं आहे, त्यामुळे 2 भांड्यांमध्ये आपण वाटून घेणार आहोत। त्याच्यात अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आहे आणि ह्याच्यात खोबरं, कोथिंबीर, जिरे आणि धने आहे। तर आपण आता हे मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। हे कांदा, लसूण, टोमॅटो आणि आता हे मिक्सर मधून आपण ग्राइंड करून घेतलेले आहे, परतून घेणार आहोत। तर आपण कढईमध्ये आता 2 टेबलस्पून 2 पळी असं तेल घेणार आहोत। मग त्याच्यात कढीपत्ता फोडणीला टाकणार आहोत। त्यानंतर पहिल्यांदा अद्रक, लसूण, टोमॅटो त्याची पेस्ट टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण ही पेस्ट चांगली परतून घेणार आहोत आणि मग खोबरे आणि कोथिंबीर ही पेस्ट नंतर टाकणार आहोत। तर पहिल्यांदा ही पेस्ट चांगली परतली की मग तो मसाला टाकायचा। परतून झालेला आहे, आपण त्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकत आहोत। खोबरं, कोथिंबीर, जिरे, धन्याचं वाटण टाकत आहोत। हा मसाला परतून आता मसाला बघा चांगला परतला आहे, असा गोळा होत आहे आपला मसाला। आता त्यामध्ये आपण हा आमचा घरगुती मसाला आहे, तो 2 चमचे घेतलेला आहे। हे लाल तिखट आहे, हा चिकन मसाला आहे आणि हळद। आता हे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे चांगलं परतून घेणार आहोत। आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आणि मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे। आता आपण हे आळणी रस्सा यामध्ये टाकणार आहोत। आपण हा आळणी रस्सा यामध्ये टाकत आहोत।
आता आपला रस्सा उकळला आहे, कारण आणि पाणी आपलं उकळलेलंच होतं, त्यामुळे त्याने लगेच उकळी घेतलेली आहे. चांगला लाल अशी तर्री येत आहे बघा भाजीला. अशी छान बघा तर्री येत आहे भाजीला. असं छान उकळत आहे भाजी. बघा आता आपला हा चिकन रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर घरी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.